त्यामुळे पाकिस्तान शांत बसणाऱ्यातला नाही आहे, ते त्याची भितरत नाही आहे आणि त्यामुळे हे सातत्यानं तो पुढचे काही दिवस आगळी करत राहणार आहे। जम्मू विमानतळावरती पाकिस्तानचा हा ड्रोन पाडण्यात आला। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दिल्लीहून। प्रशांत, अतिशय मोठी बातमी असं म्हणावं लागेल, या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल। जम्मूच्या विमानतळावरती ड्रोन पडलेला आहे। या संदर्भात अजून माहिती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः जी माहिती पुढे आलेली आहे त्यामध्ये साधारणतः जी माहिती आली त्यामध्ये जे टार्गेट आहे जम्मू विमानतळ असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये मल्टिपल ड्रोन ड्रॉपिंग करण्यात आलेलं आहे। मल्टिपल ड्रोन जे आहे ते ड्रोन जम्मू विमानतळाच्या जवळ पडलेले असल्याची माहिती मिळाली आहे। पाकिस्तानच्या दिशेतून हे ड्रोन आल्याची माहिती पुढे आलेली आहे। टार्गेट जे होतं जे ड्रोन या संपूर्ण याचं जो टार्गेट होतं ते जम्मू विमानतळ असल्याची माहिती पुढे आलेली आहे। यावेळेस जी सुरक्षा व्यवस्था आहे ती तुटल्या गेल्याची माहिती पुढे आली आहे। सुरक्षा व्यवस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महत्वाचं म्हणजे अटॅक आहे की नाही या संदर्भात अजूनही कोणी बोलायला तयार नाहीये, पण महत्वाचं म्हणजे ड्रोन हे जे पडलेले आहेत जम्मू विमानतळावरती एक एक माहिती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे घडामोडीमध्ये जर बघितलं आपण या घडीला तर जे जम्मू विमानतळावर व्हिज्युअल देखील पुढे येताना पाहायला मिळते। त्यामध्ये साधारणतः हे जे आहे हे ड्रोन ड्रॉपिंग अल्टरनेटिव्ह शेअरिंगच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की ड्रोन ड्रॉपिंग करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल की विमानतळावरती ड्रोन ड्रॉपिंग झालेली आहे। स्टुडिओ निश्चितच, आणि एअर डिफेन्स सिस्टम आपली अतिशय कुशल आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या या जी आगळीक असेल ती हाणून पाडली जाईल। खरं तर